अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान। सर्वप्रथम सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण निघालो आहोत विलेपार्ले पूर्व येथील काही प्रसिद्ध हनुमान मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी। चला तर मग। हेलो कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारी राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी संतांची लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी संतांची लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी संतांची मजवर कृपा बहुतांचे मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांचे मजवर कृपा बहुतांची लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी संतांची लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी संतांची लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी संतांची पंढरीचे आई माझे पंढरीचे आई।
पुन्हा एकदा आपण आज आलो आहोत श्री रामांजनेय देवस्थान विलेपार्ले पूर्व येथे। आज आहे हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमेचा उत्सव। आणि जसं आधीच्याही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 100 वर्षापेक्षाही जुना इतिहास असलेला हे हनुमानाचं मंदिर, आणि आता आपण तिथे दर्शन घ्यायला जाऊया। सबका दिखता है भाई, सबका दिखता है। नाही अजून वेळ आहे ना।
विलेपर्लेमध्ये हनुमान रोड अगदीच प्रसिद्ध आहे आणि हनुमानाच्या नावाने या मार्गाला नाव पडण्याचं कारणही विशेष आहे. अजून एका मंदिरात आपण दर्शन घेण्यास जाणार आहोत, ते ठोसरवाडीतील जे मूळ मंदिर आहे. पण त्याआधी राम मंदिरातील म्हणजे श्री रामांजनेय देवस्थानमधून आत्ता जी ही श्री हनुमानाची रथयात्रा निघालेली आहे त्याचं आपण दर्शन घेऊया.
मंडळी, विलेपार्ले पूर्व येथील ही प्रसिद्ध हनुमान मंदिरं आणि इथे साजरा केलेला हा श्री हनुमान जयंती निमित्तचा सोहळा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा। लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।